कशासाठी बुके तुला कळलंच असेल. शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती. लाडक्या बहिणींची फसवणूक ही याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदरीत त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आपण मागणी करणार आहोत. फसवणूक आता असं कारण आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत, म्हणजे जे आत्ताचा हप्ता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं. कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार 1500 देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता 3000 देऊ. तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता, म्हणजे ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या खाली ती राबवली, तो दरोडा झाला. म्हणजे हे दुटप्पीपणा आहे ना. ह्यात काही नाही. आता त्यांना कळाले की बाबा हे त्यांना वाटत होतं की पैसेच मिळणार नाहीत, कुणाला जेवणार नाही, अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या जात होत्या. आता त्याचा फटका त्यांना बसलाय, त्यामुळे बदनाम करायचं चाललंय. फक्त बाबा जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबरमध्ये निघालेला निकष वेगळा आहे. तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा पण प्रश्न. कसं आहे आत्ताच्या याच्यामध्ये मला वाटतं आदिती ताईंनी सांगितले तटकरेंनी की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीतनं हे करू. आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. एखादं योजनेला जर मी पात्रच होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे होईल. आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल. पण समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात त्यावेळेला आल्या ना. आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकांनीच काहीतरी 5 का 6 अकाउंट फुटी काढली त्यावेळेला, म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती. आणि ते इथलंच कुठं झालं होतं खटाव की 5-6 अकाउंट गेले आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळालं नसतं. म्हणजे हे जे लूट करायचं चाललं हे थांबलं पाहिजे. बाबा समृद्धी मार्गावर खिळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचं प्रमाण वाढले त्यामुळे अपघात वाढले, या संदर्भात काय नाही. ही एक म्हणजे तशी गंभीर बाब आहे. कारण अशा पद्धतीनं जर काही समाजकंटक हे करत असतील तर समृद्धी हायवेला जी काही सुरक्षा फोर्स तिथं दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला ती आणि आमचं बांधकाम विभाग आणि MSRTC या सर्वांचं यांना तिथं लक्ष ठेवण्याचं केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये. आणि जे कोणी असं समाजकंटक हे करतात कारण एकतर लुटायचा प्रकार याच्यात असू शकतो गाडी लुटण्याचा, दुसरं म्हणजे एकतर तो हायवे स्पीडमुळं तिथं ॲक्सिडेंट होतात, वाहनांचे टायर वगैरे नाही. आता त्यात हे असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतोय. त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना ह्या दिल्या जातात. महाराज आता तुम्ही जे पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्यामध्ये तुम्ही बोलला की साताऱ्यात कासला जाण्यासाठी तुम्ही एक ओव्हरब्रिज बांधताय, तर सातारा जिल्ह्यामध्ये आपण काय नाही ओव्हरब्रिज म्हणजे एक ती संकल्पना आहे. आता त्याचा सर्वे वगैरे आपण करतोय कारण आपल्या आता आपला रोजचा अनुभव आहे की आपला जो समर्थ मंदिरचा परिसर आहे आणि वरचा रस्ता आहे हे पर्यटक यायला लागले की पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. आता हॅममधनं पुढचा रस्ता चांगला झालाय पण तिथनं आपल्याला काय करता येते का म्हणजे ही जे वाहतुकीची कोंडी होतीये ती सोडवण्यासाठी काय जे काय करता येईल त्याच्यावर जे उपाय मग एक म्हणजे ओव्हरब्रिज करता आला. समजा समर्थ मंदिरच्या किंवा अलीकडनं तो जर उचलून बोगद्याच्या इथं जर आपल्याला नेऊन ते वाहतूक सोडता आली तेवढं जर ती कोंडी कमी झाली असं एक हे आहे. तर आता सर्वे टेक्निकल गोष्टी कारण आपल्याला माहिती आहे की आता चौक वगैरे ह्या अरुंद गोष्टी आहेत. तिथं घरं आहेत आजूबाजूला, जुनी घरं काय आपण पाडू शकत नाही. नवीन होणाऱ्या बांधकामांना रोड वाइंडिंग बसतं ते कायद्यानं ठेवावं लागतं. पण जुन्या घरांवर कार्यवाही नाही करतायत, ॲक्विजिशन करायला लागतं, त्याचे पैसे द्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण या ह्याच्यामध्ये ओव्हरब्रिज करून असं म्हणजे दोन्हीकडच्या वाहतूक झाल्या तर चांगलंच आहे. म्हणजे डेडिकेटेड कासला जाणार रस्ता समजा 2 आपल्याला बाजू बसवता आल्या नाहीत, एक सिंगल जरी बसलं एक बाजू तरी कासला जाण्यासाठी जर तर खालचं तेवढं कंजेशन जे आहे खालच्या रोडवरचं ते कमी होईल. ही एक संकल्पना आहे
हे तर अजून फायनल नाही, पण प्रयत्न चालू आहे. बाबा, सातारकरांचं म्हणणं आहे तुम्ही पालकमंत्री व्हावं. जवळपास पालकमंत्री तुम्ही असल्याचं एकंदरीत क्लिअर झालेलं आहे, मात्र अधिकृत घोषणा व्हायला का कालावधी लागतो? आता हा निर्णय तुम्हाला पण माहिती आहे, हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आणि ते घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्य राहील. चंद्रसेन जाधव या ठिकाणी आहे. चंद्रसेन जाधव या ठिकाणी दशक या ठिकाणी दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांना आजच्या पत्रकार दिनी विनम्र अभिवादन करतो. सातारा जिल्ह्यासह माझ्या विभागातील सातारा, सोलापूर, पुणे विभागातील माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष या नात्यानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे उद्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, माझे मित्र विनोद कुलकर्णी, अभिजित बापट, ओंकार कदम, सनी शिंदे, माहिती उपसंचालिका सन्माननीय वर्षा पाटोळे मॅडम, समोर उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक श्रीकांत कात्रे सर, तुषार बद्रेजी, माझे सहकारी चंद्रसेन जाधव, सुजित आंबेकर यांच्यासह सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ समोर असलेली टीम, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, ज्ञानेश्वर गोयटे, उमेश भांबरे, गजानन चेंगे, अमित वाघमारे, अजित जगताप आणि सगळीच कार्यकारिणी, मी सर्वांनाच पत्रकार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं ही विनोद सांगितलं तशी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच म्हणजे 24 वर्ष मला पत्रकारितेला झालेत, विनोदला झालेत, आमच्या समोर अनेक सिनियर आहेत, परंतु बाबांची राजकीय कारकीर्द जेवढी आहे तेवढीच आमची पत्रकारितेची कारकीर्द आहे आणि बाबांच्या बरोबर अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळं बाबा मंत्री व्हावे अशी आपली अनेक वर्षाची इच्छा होती. आज बाबा सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्याला सगळ्यांनाच आपल्याला मनापासूनचा आनंद आहे, मनापासूनचा अभिमान आहे. आणि जे विनोदनं सांगितलं तेच की आपल्या सगळ्यांना आपण स्वतः मंत्री झाल्याचा फील आहे. त्यामुळं आजच्या या वास्तूमध्ये शिवेंद्रराजेंचं आगमन झालं त्यावेळेस निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला. खरं तर मी आज या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयन महाराज यांचंही मनापासून आभार मानेन. बाबा, या वास्तूची निर्मिती करताना, उभारणी करताना उदयन महाराजांनी आम्हाला खूप मदत केली. उदयनराजेंची आणि शिवेंद्रराजेंची म्हणजे सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी ही नगरपालिकेमध्ये आहे. आम्ही ज्यावेळेस उदयनराजेंकडे विनोदला आम्ही प्रस्ताव मांडला, सातारा विकास आघाडीने जर ठराव केला, बाबांना आम्ही दोघांनी विनंती केली, बाबांनी नगर विकास आघाडीला सूचना दिल्या. ज्यावेळेस सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी, उदयन महाराज आणि शिवेंद्र महाराज असे टोकाचा संघर्ष होता. त्या कालावधीमध्ये एकमेकांच्या ठरावाला ज्या काळात विरोध व्हायचा त्या काळामध्ये एकमेव ठराव मंजूर झाला, तो सातारा पत्रकार भवनाचा झाला. हे मला अभिमानाने सांगावं वाटतं. बाबांनी तातडीने नगर विकास आघाडीला सांगितलं की जो ठराव त्यांचा असेल त्याला तुम्ही अनुमोदन द्या. त्यामुळे या पत्रकार भवनाच्या निर्मितीमध्ये जेवढं योगदान उदयन महाराजांचं आहे तेवढंच योगदान शिवेंद्र महाराजांचं आहे आणि मला त्याच्याबद्दल निश्चितपणे अभिमान वाटतो. त्या योगदानाची आम्ही कधीही, त्या योगदानाबद्दल आम्ही कधीही नकार देणार नाही. आणि म्हणून या पत्रकार भवनाच्या उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा आम्ही शिवेंद्रराजेंना विनंती केली होती की उदयन महाराजांच्या बरोबर आपणही त्या उद्घाटनाला असावं, परंतु त्यावेळेस कार्य बाहुल्यामुळे शिवेंद्रराजे येऊ शकले नाहीत. आज मात्र योग चांगला आहे. पत्रकार भवनाचं उद्घाटन बाबा उदयन महाराजांच्या हस्ते झालं आणि पत्रकार भवनातला पहिला कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून तुमच्या हस्ते होतोय. हा फार मोठा योगायोग आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रदीर्घ काळ या इतिहासाची नोंद राहील. साताऱ्यामध्ये ही वास्तू व्हावी यासाठी अनेक वर्षे अनेक जण प्रयत्न करत होते. शेवटी पत्रकारिता ही बाबा बुद्धिमत्तेचं क्षेत्र आहे. इथं एकमेकांच्या पायात पाय घालणं, एकमेकांना अडवणं हे सातत्यानं अनेक वर्षे सुरू आहे. परंतु आम्ही अत्यंत जिद्दीनं, अत्यंत कल्पकतेनं, बुद्धीचा वापर करून ही पत्रकार भवनाची इमारत मिळवली. त्यामध्ये जसं अभिजित बापट साहेबांचं योगदान आहे, डीजी बनकर असतील, इथले सुशांत मोरे असतील, या सगळ्यांचं योगदान आम्हाला नाकारता येणार नाही. त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये, मनोज शेंडे, सगळ्यांनी या कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्हाला मदत केली. त्यामुळे ही 4 मजली इमारत, महाराष्ट्रामधली 4 मजली इमारत बाबा उभी राहू शकली. सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांचं हे हक्काचं
सातारा जिल्हा पत्रकार भवन आणि साहित्य सदन उभं राहिलं. बाहेरच्या पत्रकारांना जे इथं येऊ शकतात त्यांना निवासाची व्यवस्था झाली. इथं पत्रकार भवनातले कार्यक्रम होतील, शिबिरं होतील, प्रशिक्षण होतील, चांगले चांगले उपक्रम होतील. आजपासून इथं पत्रकार परिषदाही सुरू होत आहेत. त्यामुळे एक चांगली दिमागदार वास्तू ही साताऱ्यातल्या पत्रकारांसाठी आजपासून आपण लोकार्पित करतोय. ही वास्तू निश्चितपणे जपली पाहिजे. शेवटी एखाद्या अपत्यावर प्रेम करावं असं आपण या वास्तूवर प्रेम केलं पाहिजे. ही वास्तू जपली पाहिजे, इथले प्रोटोकॉल जपले पाहिजेत. आपण भवन समिती तयार केली, आपण सुशांत मोरे असतील, तुषार भद्रे असतील यांच्याकडे जबाबदारी दिली आणि त्यामुळे या वास्तूचं जे काही देखणेपण आहे ते देखणेपण जपून त्याचबरोबर इथले सगळे प्रोटोकॉल पाळून साताऱ्यातल्या पत्रकारांनी निश्चितपणे या वास्तूचा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी उपयोग करून घ्यावा हे नम्र आवाहन या निमित्तानं मी करतो. विनोदने एक चांगली मागणी केलेली आहे. यापूर्वी या विषयावर आम्ही चर्चा केली होती आणि आज शिवेंद्रराजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. मी असेल, विनोद असतील, सुजित असतील, आणखी अनेक पत्रकार आहेत. आता आम्हाला घरांची गरज नाही, परंतु साताऱ्यामध्ये असे अनेक गरजू पत्रकार आहेत त्यांना घरांची गरज आहे. त्यामुळे माढाच्या माध्यमातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही जर पत्रकारांची वास्तू उभी राहिली तर निश्चितपणे आमच्या कार्याला एक चांगल्या पद्धतीने साताऱ्याला एक पत्रकारितेच्या एकजुटीला महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश जाईल. अशा पद्धतीची योजना ही पुण्यामध्ये झाली, अशा पद्धतीची योजना ही सोलापूरमध्ये झाली. त्यामुळे साताऱ्यामध्ये सुद्धा पत्रकार बांधवांनी या स्कीमला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. शिवेंद्रराजे तर यामध्ये मदत करतील, पण आपणही सर्वांनी एकत्र राहून या योजनेचा लाभ करून घेतला पाहिजे. निश्चितपणे बाबा त्यामध्ये पुढाकार घेतील याची मला खात्री वाटते. पुणे विभागाचा अधिसूचना समितीचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी माझी तिथे नेमणूक केल्यानंतर मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अक्रेडिटेशनचे प्रस्ताव माझ्या समोर माझे सहकारी चंद्रसेन जाधव आहेत. महाराष्ट्रामध्ये बाबा सर्वाधिक अक्रेडिटेशनचे प्रस्ताव कुठल्या विभागात मंजूर झाले ते पुणे विभागाने मंजूर केलेत. आणि सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना माझ्या पदाच्या माध्यमातून अधिस्वीकृती पत्रिका देता येते याचं फार मोठं समाधान मला गेल्या वर्षभराच्या या कारकिर्दीमध्ये मला मिळते. मला आवर्जून माझ्या बांधवांना सांगायचंय, अनेक वर्षे विनोद सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये साताऱ्यामध्ये चांगले उपक्रम राबवले गेले. मधल्या काळामध्ये आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आता नव्या सहकाऱ्यांना संधी दिली पाहिजे. अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन नवे सहकारी पुढे गेले पाहिजेत. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून विनोद सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ही पत्रकार भवनाची वास्तू झाल्यानंतर, लोकार्पित झाल्यानंतर मी सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देईन हे सांगितलं होतं. गेल्या 8-10 दिवसामध्ये पुण्यात अक्रेडिटेशन कमिटीची बैठक आहे. त्यावेळेस मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख साहेब चंद्रसेन जाधव आपण कार्यक्रमाला खूप वेळ लागला आहे. सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय त्यांच्या या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार एक मिनिट हा पत्रकार सोहळा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं दरवर्षी साजरा करतो. ज्या वर्षी ज्या पद्धतीने अशा वास्तू संपन्न करणार आहोत दीपप्रज्वलनानं या ठिकाणी या कार्यक्रमाला आनंद प्रारंभ होतो आहे. अभिजित बापट साहेब, हरिजी पाटले साहेब, त्याचबरोबर विनोद साहेब एक फोटो बघतो की सातारा पत्रकार संघाचे मेंबर उमेश अभिनंदन करायचं आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री साताऱ्याला आलेले आहेत आणि आज आपल्या या पत्रकार भवनामध्ये आलेले आहेत. अत्यंत देखणा सोहळा नव्या वास्तूमध्ये होतो आहे. याची देही याची डोळा आपण स्वागत समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, श्रीकांत कात्रे, सुजित आंबेकर आणि सगळेच मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या वास्तूमधला हा पहिला कार्यक्रम आहे पत्रकार दिनाचा, ज्याला आपल्याला शिवेंद्रराजे प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेले आहेत. मुळात शिवेंद्रराजे मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपणच मंत्री झालो आहोत अशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे.
कारण सातारा विधानसभा मतदारसंघाला जवळपास 26 वर्षानंतर मंत्रिपद आलेले आहे. त्यामुळे आपल्या पिढीनं मंत्रिपद काय असतं, मंत्रिपदाचा तामझाम किंवा आपण मंत्री असल्याचा फील आपल्याला कधी आलाच नव्हता. तो किमान आपल्या उतरत्या काळामध्ये तरी आपल्याला मिळालेला आहे मध्यामध्ये, की अगदी शेवट होताना मिळाला नाही. त्यामुळे शिवेंद्रराजे मंत्री झाल्यामुळे आपल्या अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत. पण आता लगेच आपण आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्यात अशी काही वेळ नाही. शिवेंद्रराजेंनी नेहमीच सगळ्या पत्रकारांना आपल्या पाठिंबा दिलेला आहे, आपल्यातले प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. सातारचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सुद्धा आपल्याला प्रचंड सहकार्य केलेले. हे पत्रकार भवनाची वास्तू सुद्धा अभिजित बापटांमुळेच आपल्याला मिळू शकली. अभिजित बापट नसते तर ही वास्तू आपल्याला मिळाली नसती. त्यामुळे बापट साहेबांचे या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी आभार मानतो. बाबा, साताऱ्यातल्या पत्रकारांसाठी एकच मागणी मी तुमच्याकडे करणार आहे. मी हरीश सक्षम आहोत किंवा अनेक लोक आमच्यातले सुजित आंबेकर सारखे सक्षम आहेत, तर आमच्यासाठी आता काय नको. पण जी आता एक 150-200 पत्रकारांची संख्या आहे त्यांच्यासाठी एक म्हाडाची एखादी योजना घरांची आपण लक्ष घालून लगेच नाही, पण एक 6 महिन्यानं वर्षानं बापट साहेबांनी त्यात लक्ष घालावं. बापट साहेबांनी ठरवलं की अवघड नसतं. बापट साहेबांनी प्रस्ताव द्यावा आणि शिवेंद्रराजे निश्चितपणे तो प्रस्ताव मंजूर करतील याची मला खात्री आहे. का बापट साहेब आहे का तुम्ही ठरवलं की होतंय का? बापट साहेबांना आता 5 वर्ष ठेवावं लागेल. बापट साहेबांना पुढे 5 वर्ष ठेवा अशी आमची सगळे पत्रकार सुद्धा त्याला पाठिंबा देतील. आणि ज्या पत्रकारांना घर नाही किंवा ज्यांचं आर्थिक शक्ती नाही अशा लोकांना घर देण्यासाठी आपण एखादी, आता बऱ्याच ठिकाणी आरक्षण टाकलेले, बऱ्याच मोकळ्या जागा शहरामध्ये नगरपालिकेच्या अखत्यारीत आलेल्या आहेत. तर बापट साहेबांनी लक्ष घालून एखादा चांगला प्रस्ताव करावा. शिवेंद्रराजे नक्कीच आपल्या सगळ्या पत्रकारांसाठी पाठपुरावा करतील. इतरही काही पत्रकारांचे प्रश्न असतील तर मला खात्री आहे की शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आपण निश्चित मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते सोडवू शकू. आपल्याला कुठलीही अडचण नाही. शिवेंद्रराजेंचा सुद्धा सत्कार आपल्याला या निमित्तानं करायचा होता. सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करू शकलो. त्या आज वेळात वेळ काढून आल्यामुळे मला काही जास्त भाष्य करायचं नाही. पण विठ्ठल हेंद्रे, ज्ञानेश्वर बोयटे, उमेश भांबरे, अजित जगताप, गजानन चिंगेन, अमित वाघमारे या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जी सातारा पत्रकार संघाची नवी टीम झालेली आहे तिनं जे काय आज सगळ्या पत्रकारांना फोन करणे, निरोप देणे, सगळ्यांशी समन्वय साधणे, म्हणजे सातारा पत्रकार संघ हा अतिशय कृतिशील झालेला आहे आणि ही कार्यकारिणी अतिशय जोरात काम करेल, समाधानी काम करेल अशी मी खात्री सगळ्यांच्या वतीनं देतो. माझे 2 शब्द थांबवतो. शुभेच्छा. सर्वांनी